श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत ऋषिकेश दाभोळकरांच्या गोष्टदिंडीच्या गोष्टीचा 7वा भाग. गोष्टदिंडी दरम्यान अनेक शाळांमध्ये गेलो. तिथे गोष्टी सांगितल्या. या निमित्ताने वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा बघितल्या गेल्या. ठाणे जिल्ह्यात एका गावात फक्त एक मूल पटावर आहे अशा जिल्हा परिषदेच्या शाळेत जाऊन आलो. त्या एका मुलाला गोष्ट सांगून आलो. माझ्यासाठी खूप वेगळा अनुभव होता. एका मुलासाठी ही शाळा चालू आहे. शिक्षक दररोज बदलापूरहून त्या गावापर्यंत येतात, त्या मुलाला शिकवतात आणि परत जातात. अशा शाळेपासून ते अगदी बऱ्याच मोठमोठ्या संस्थांनी चालवलेल्या मोठ्या शाळा, लहान मोठ्या आश्रमशाळा, त्याचबरोबर काही खाजगी शाळा, अशा वेगवेगळ्या शाळेत या निमित्ताने जाणं झालं. मुरबाड तालुक्यात जास्त प्रमाणात एक शिक्षकी शाळा आढळल्या. म्हणजे 1ली ते 4थी या 4ही वर्गांना मिळून एकच शिक्षक. तो शिक्षक त्या शाळेत येतो, सगळे विषय तोच शिक्षक शिकवतो, तोच शिक्षक मुख्याध्यापक असतो. वेगवेगळे अहवाल सरकारला पाठवणं, डेटा अपलोड करणं, क्रमिक अभ्यास करून घेणं, मुलांच्या संमेलनापासून ते त्यांच्या खेळांपर्यंत आणि त्यांच्या आरोग्यापासून ते आहारापर्यंत सगळं काही तो एकच शिक्षक बघत असतो. आणि अशाही शाळेमध्ये काही चांगले शिक्षक मुलांपर्यंत पुस्तकं पोचवण्यासाठी धडपडताना आढळली. त्यांना चांगली पुस्तकं मिळावी यासाठी काही शिक्षक पदरचे पैसे खर्च करून मुलांपर्यंत ती आणून देतानाही आढळलं. वाचन कौशल्याचा विचार केला तर जिल्हा परिषद शाळेतली मुलं ही मोठमोठ्या खाजगी शाळेतल्या मुलांइतकीच वाचन कौशल्यात निपुण आहेत असं मला आढळून आलं. केवळ मराठीच नाही तर इंग्रजी वाचनही जिल्हा परिषद शाळांमधली मुलं तितक्याच सक्षमपणे करतात. बहुतेक जिल्हा परिषद शाळांचे वर्ग देखील आता बरेच सुसज्ज आहेत. म्हणजे वेगवेगळ्या तंत्रांनी आणि साहित्यांनी असे सुसज्ज वर्ग आहेत. मग स्मार्ट स्क्रीनसारख्या गोष्टी असोत, माईक व्यवस्था असो, वेगवेगळे तक्ते असोत, शिक्षण साहित्य असो, वाचनालयात येणारी पुस्तकं असोत, या गोष्टी तिथे आहेत. जिल्हा परिषद शाळा आता साहित्य आणि तंत्रज्ञान या बाबतीत खाजगी शाळांच्या फार मागे नाहीत. मुख्य फरक होतो तो 2 बाबतीत. एक म्हणजे जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षकांना सरकारच्या नियमांचं पालन करून कितीतरी प्रकारचा डेटा सरकारला पाठवत बसावा लागतो आणि त्याबरोबर शाळाबाह्य कितीतरी कामं त्यांच्या मागे असतात. त्यात त्यांचा खूप वेळ जाताना दिसतो. आणि दुसरं, त्यांच्या इमारती या अनेक अर्थांनी तुटपुंज आहेत. माझं बहुतेकदा दुपारचं जेवण या शाळांमध्ये असायचं. मुलांसाठी जो आहार येतो त्याच मावशींना सांगून थोडा अधिकचा आहार त्यांच्याकडून शिजवून घेतलेला असायचा. मुलांना पौष्टिक, रुचकर आणि मुख्य म्हणजे गरम गरम जेवण जिल्हा परिषद शाळांमध्ये मिळतं. तिथे अंडी बाद झाली आहेत याची मात्र खंत मुलांनी व्यक्त केली. खरं तर याचा पुस्तकाशी आणि वाचनाशी काय संबंध? म्हटलं तर थेट काहीच नाही आणि म्हटलं तर पूर्ण संबंध आहे. आनंदानं बसून वाचायला, गोष्टी सांगायला भरलेलं पोट, चांगलं पोषण झालेलं शरीर असणं हे चांगल्या पुस्तकांनी भरलेली लायब्ररी असण्या इतकंच महत्त्वाचं आहे. त्यासोबत गोष्टींबरोबर, पुस्तकांबरोबर काम करायला थोडा तरी मोकळा वेळ मिळणारा प्रशिक्षित शिक्षक जर असला तर ते आपल्याच मुलांच्या पथ्यावर पडणार आहे. ऋषिकेश दाभोळकर यांच्या गोष्टदिंडीची गोष्ट या मालिकेचा 7वा भाग आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.